Hello, good morning everyone. गुड मॉर्निंग मित्रांनो. Welcome to vlog 3 of डे 3 vlog 3 डे 3 vlog 3 and day 3 of Konkan, our anniversary trip. येस. So आज आम्ही काय करणार आहे तर 2 दिवस तर आम्ही फिरलो. तुम्ही व्लॉग्समध्ये बघितलंच असेल आमच्या की आम्ही किती फिरलो, एक्सप्लोअर केलं, ऊन होती. सो ते पहिलेचे 2 दिवस चेतननी जसं म्हटलं तसं झालं. आता नंतरचे 2 दिवस मी जसं म्हणेन तसं होईल. तुला काय म्हणायचं? झोपायचं, उठायचं आणि खायचं. झोपायला उडायला खायचं, चिल मारायचं, एन्जॉय करायचं, रील्स काढायचे, फोटोज काढायचे, व्हिडिओज काढायचे आणि झालं. सो आता आम्ही उठलोय आणि आता आमचा प्लॅन झाला की पहिले आम्ही हे प्रॉपर्टी जे बुक केले होते ते आम्ही एन्जॉय नाही करू शकलो, आम्ही फिरू नाही शकलो. सो आता आमचं चेकआउट होणार आहे 12 वाजता. सो त्याआधी आम्ही 2 तास आता पूर्ण प्रॉपर्टीची मजा घेणार आहे. पूर्ण प्रॉपर्टीमध्ये काय आहे ते बघणार आहे. प्रॉपर्टीची मजा घेणार आहे, सगळं बघणार आहे आणि स्विमिंग पूलला जाणार आहे. मी ह्याचं ना बोर्ड बघितलं, स्टार्टिंगला लावलं होतं. स्विमिंग पूल खूप भारी आहे पण आम्ही बघितलंच नाही. सो आता बघूया आणि तुम्हाला पण दाखवू. चला, मी नाही करणार आहे स्विमिंग, हा करणार. पाडणार मी पाण्यामध्ये. नाही चेतन, तुला सांगून पाडतोय. नको करू यार. करू दे यार. नाही, हो. आम्ही खातोय लेस कारण की आम्हाला सकाळी सकाळी लागली आहे भूक. आम्ही? तू नाही खाणार आहेस? मी खाल्लंय. कधी? म्हणजे आता कधी? तुझ्या समोरच तर खात खात बोलत आहे चेतन. किती ओव्हर आहे हा. ठीक आहे, चला. ही आहे आमची गाडी आणि आम्ही जातोय आता स्विमिंग. हे बघा, हे बघा, याची एक्साइटमेंट बघून घ्या. लहान आहे चेतन तू, मायकल पेल पाहिजे. किती मायकल पेल. लहान आहे. मायकल पेल. एवढी तर स्विमिंग पण नाही आता चांगली तुला, जेवढं तू एक्साइटमेंट तू जेवढा एक्साइटेड होता तेवढी तर स्विमिंग पण नाही आहे तुला. शिवानी, असं नको म्हणूस. असं मी म्हटलेलं आहे ऑलरेडी. मला स्विमिंग येते. बघूया आता. दाखवलं आता ब्लॉग मध्ये. दाखव दाखव दाखव. चला, ओपन विलाच्या विलामध्ये स्विमिंग करायला कारनी जावं लागत. अरे एवढी मोठी प्रॉपर्टी केली आहे मी तुझ्यासाठी शिवानी. मी केली आहे ही प्रॉपर्टी तुझ्यासाठी. ठीक आहे, आणि जावं लागणार सगळीकडे. एवढी मोठी प्रॉपर्टी केली आहे. ओव्हर मारतोय हा, यालाही नव्हतं माहिती. याला आता माहिती पडलंय हुशारला. ही आमची प्रॉपर्टी आहे. किती सुंदर आहे ना. इथे सगळे विलाज वगैरे आहे, मोस्टली विलाज आणि रूम्स. हे बघा, ते ह्यानी वेळेवरच हे टाकलं. तुला क्लीन दिसायला पाहिजे म्हणून. आता नाही दिसत आहे ना क्लीन, पहिलेच दिसत होतं. हो. हे बघा किती सुंदर आहे ना प्रॉपर्टी. नाही दिसत आहे व्यवस्थित चेतन, तू का करतो तसा? ठीक आहे, आता दिसत ना. माझं दिसत आहे. आता जातोय आम्ही. इकडे आहे स्विमिंग पूल, इकडे आहे एंट्री ह्याची. कोणीतरी आलंय नवीन आणि इकडे म्हणत आहे की इंडोर स्विमिंग पूल असला शिवानी. क्लोज आय पूर्ण. डोंट थिंक सो इंडोर आहे. पूर्ण थोडा close आय असेल थिंक मला असं वाटतं इथे हे आहे, इन्फिनिटी काइंड ऑफ आहे. इन्फिनिटी व्ह्यू मला तिथे बोर्ड मध्ये दिसलं होतं. कारण ए माझं फूल पडत आहे. पडलं परत माझं फूल. कोणी दिसतंय का तुला इथे विचारायला? नाही, मला कोणीच नाही दिसत आहे इथे. Swimming स्पा pool आहे कुठे दिसलेला यार? आहे इथे. ऐक ना, आपण खूप उलट चाललोय मला वाटतं. इकडे काहीच नाही जेन्युअनली. गाईज, आम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टी गेली की आम्हाला स्विमिंग पूल शोधावं लागत आहे. कुठे ठेवला ना यांनी असं बोर्ड वगैरे आहे. मी असेल मे बी, पण आम्हाला दिसत नाहीये बोर्ड्स. तुझं लक्ष माझ्याकडनं गेलं दुसरीकडे तर दिसणार ना तुला. माझं लक्ष दुसरीकडेच आहे. दिसला? हा, याला विचारतो. हा, इथे एक स्विमिंग पूल दिसतोय, बट इथे लोक पण आहे. 2 स्विमिंग पूल आहे या प्रॉपर्टीला. चेतन हे करतोय, डिसाईड करतोय की त्याला भूक लागली आहे की नाही लागली आहे. मला वाटतं त्याला त्याच्या पोटाने म्हटलं तर आहे की तुला भूक लागलेली आहे, काय करायचं? नाही यार, मला कळत नाही की स्विमिंग पूलला जायचं इथे की नाही. वेड आहेस का? तुला बोललं ना आपण 2 स्विमिंग पूल आहे, एक हे आहे, दुसरं बघून येऊ, जे बेटर वाटेल तिथे जाऊ. चल, टाइमपास नको करू, आपल्याला 12ला चेकआउट करायचं. लोक म्हणजे असं होईल ना की लोक नाश्ता करतात, मी म्हणून त्यांच्यासमोर. दुसरीकडे बघू. लोक असे नाश्ता करतात, मी त्यांच्यासमोर मुजरा करत आहे. असं होणार इकडे गेलं तर. मुजरा नाही करणार बाय द वे. तू स्विमिंग इज अ स्पोर्ट, बट ठीक आहे. अरे आपला थोडी ना, आपण एवढं एकदम चल ना. खतरनाक स्विमिंग करतो. म्हणजे तू मानलं ना तुला स्विमिंग नाही येत. मायकल पेल्स तर आहे मी. चला, दुसरं स्विमिंग पूल बघूया. त्यांना विचार कुठे आहे दुसरं स्विमिंग दादा? पूल. दुसरं वाला स्विमिंग पूल शोधायला आमची एवढी मारामार चालू आहे.
एक बघितली क्यूट दिसत आहे. एक Cute बघितली दिसत आहे. बघा आमच्या शिवानी cute प्रॉपर्टीवरून दिसत थांब थांब स्लोच हे बघा आमच्या प्रॉपर्टीवरनं सी दिसतोय म्हणजे सी व्ह्यू आमची रूम नाहीये सी व्ह्यू बट इथनं दिसतोय दिसत आहे तुम्हाला इथे सगळ्यात विला आहे इकडे आमची रूम आहे इकडे ह्या रूम मध्ये आणि आहे. इकडचा glass स्विमिंग पूल वगैरे कुठे आहे? प्रायव्हेट आहे ना? प्रायव्हेट आहे कोणीच नाही शिवानी, फक्त आपण दोघं, यू अँड मी अँड स्विमिंग पूल. गाणं म्हणू शकतो आपण याच्यावर, यू अँड मी अँड स्विमिंग पूल, यू अँड मी अँड स्विमिंग पूल. गाईस सॉरी हा आहे स्विमिंग पूल इथला बराच मोठा आहे सुंदर आणि हा हुशार विचारतोय चेतन की खोल नाही म्हणजे पाणी कमी आहे का जसं याला खूप पोहता येतं. अरे मायकल पेल्फ आहे मी. बघू आता आम्ही बघूच ना आम्ही व्लॉग चालूच आहे आम्हाला बघायचीच आहे तुझी स्विमिंग स्किल्स. सुंदर स्विमिंग आहे आता मी इथे मस्त बसणार तू पण चल ना माझ्यासोबत आणि चिल मारणार ए तू पण चल ना. आमचा स्विमर ओ माय गॉड इतकं गहरा पाणी ओ माय गॉड स्विमिंग स्किल्स. आता मी याच तुझ्या वाक्यावर व्लॉग बंद केला पाहिजे. चला आता भूक लागली आहे काहीतरी नाश्ता करूया ब्रेकफास्ट अँड देन विल पॅक फॉर आवर नेक्स्ट डे. सो गाईज आम्ही आता निघालेलो आहे आम्ही आमच्या फर्स्ट हॉटेलमधनं चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही आमच्या सेकंड हॉटेलमध्ये जातोय. काय करतोय तू असं का करतोय तू? मला भूक चेतन, लागल्यामुळे काय होतंय चक्कर येत तुला? आहे शिवानी. येस सो सगळ्यात पहिले आमचं चेक इन 2ला आहे तर आम्ही सगळ्यात पहिले आता जाऊ जेवण करायला आम्ही जात आहे सगळ्यात फेमस हॉटेलमध्ये इथे जे आहे मेहंदळीमध्ये आणि तिथे स्पेशली व्हेज खूप भारी मिळतं. आता स्पेशली काय व्हेजच आहे आता ते. तुम्ही अच्छा हो का मला प्युअर वाटलं व्हेज non-veg आहे, मिळते. प्युअर व्हेज. अच्छा तर Pure आता veg. तुम्ही म्हणाल की आता कोकणमध्ये येऊन पण तुम्ही व्हेजिटेरियन व्हेज खात आहे तर यार व्हेज मला खूप आवडते आणि चेतन माझ्यासाठी व्हेज खातोय आज नाहीतर तो चिकन म्हणजे नॉनव्हेजच खातो तर मला आज तिथलं टेस्ट करायचं आणि तिथे नॉनव्हेज मिळत नाही म्हणून आम्ही दोघं पण आज व्हेज खाणार आहे. आज आमचं लंच व्हेज असणार आम्ही आहे त्यांना call आणि करू. त्यांना आम्ही मोदक पण सांगितलंय मित्रांनो. Yes, मोदक उकळीचे खाणार आहे आम्ही, मोदक. मोदक खाणार आहे उकळीचे मोदक ते पण नाही. 4. मोदक तू असं नाही मोदकला तू त्या मोदकला हे करतोय काय म्हणतात अच्छा त्याला त्याचं डिसरिस्पेक्ट करतोय. उकळीचे मोदक उकळीचे मोदक खाणार आहे मित्रांनो आम्ही. येस सो आता आम्ही उकळीचे आणि त्याच्यासोबत आमरस सुद्धा. येस पोट भरून जेवण. तुला भूक लागली की नाही? नाही केलाय आम्ही सकाळपासून Yes. जस्ट चिप्स वगैरे तुम्ही बघितलं असेल आम्ही तेच खाल्लं कारण की आम्हाला कसं होतं ना की आपण काही ना काही खाऊन घेतो आणि मग नंतर जेवायच्या वेळेस इतकी भूक नाही लागत. आम्हाला तरी असं आहे की आम्ही जर नाश्ता हेवी केला तर आम्हाला भूक नाही लागत आणि आम्हाला नाही तुला मग मी खाऊ शकतो. माझा रिसेट टाइम आहे फक्त 1 hour म्हणजे एका घंट्यानंतर मी कितीही खाऊ शकतो आणि एका घंट्यानंतर मी परत खाऊ शकतो. ओके ठीक आहे भूक लागलेली आहे आणि या कडाकीच्या भूकमध्ये आम्ही मस्त जेवण गणपती बाप्पांचं मंदिर आलेलं आहे. थोडा गणपती नमस्कार करून महाराज. घ्या. आमचं दर्शन तर झालेलं आहे पण परत आमचा एक नमस्कार स्वीकार करा गणपती बाप्पा. ही स्पेशालिटी आहे उकडीचे मोदक आणि रस. आम्ही पहिलेच कॉल करून त्यांना सांगितलंय म्हणजे त्यांना सांगावं लागतं की आमच्यासाठी उकडीचे मोदक करा तर आम्ही ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता बस जाऊन चोपायचं आहे आणि मग झोपायचं आहे. नाही झोपायचं नाही 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 नंतर आपली स्नॉर्कलिंग चालू आहे ना. काम नंतर आपलं स्नॉर्कलिंगचं तो चालू आहे आजचा डे शिवानी. प्लॅन असा आहे की आम्ही आज जाणार आहे स्नॉर्कलिंग करायला. सो आज फुल चिलॅक्स म्हणत आहे रिलॅक्स राहणार आहे. चिलॅक्स आणि रिलॅक्स दोन्ही. चिलॅक्स इज अ गुड वर्ड. आणि आता आम्ही जातोय जेवायला. चल लोक. उकडीचे मोदक. सो ज्या मोदकसाठी आपण वाट बघत होतो ते इथे आहे आणि आम्ही ते खाणार आहे आता. कांट वेट. चला खाऊया. चेतनला हे नाही माहिती कसं खायचं. सगळ्यात पहिले मोदकला असं काढायचं आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं. अरे आत्ताच खाल्ले मी रिसेंटली. मला आठवलं आता भाई खूप भारी असतात आणि खूप भारी असतात. त्यानंतर हे असं करून खायचं. मला चालायचं असतं ते. शिवानी व्हॉट इज दिस बिहेवियर. हां तुम्ही जर इकडे येत असाल ना हे तर ट्राय करायलाच पाहिजे. मित्रांनो चालू केलेलं होतं. सो मित्रांनो द वेट इज ओव्हर. फायनली आमची आली आहे थाली. आणि सगळ्यात पहिले आम्ही ट्राय करूया आमरस. सॉरी असं काय करू. बढिया असं. आहे बढिया. हे बघ याच्यामध्ये पल्प आहे. तुझं तुझ्या ह्याच्यामध्ये पल्प आहे. माझ्याला कमी होणार ना.
एक नंबर आहे. बेस्ट 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 So आता आम्ही खाऊ, पोट भरून डायरेक्ट पोट भरून. आणि खूप भूक लागली आहे. आणि मग तुम्हाला सांगू बाई. कसं आहे? भाई साहब डेंजर डायरेक्ट. असं वाटतंय ना की 5-5 मिनिटं ब्रेकफास्ट जेवढं तुला खाता येते आंबस तेवढं खाऊ. खूपच बढिया. खातच राहू बाई, खातच राहू बाई. माझं ताट बघा, माझं ताट असं बिलकुल कधी दिसणार नाही. पहिल्यांदा शिवानीने एवढं ताट पूर्ण चोपलं डायरेक्ट. मस्त जेवण झालेलं आहे. सो आम्ही पोहोचलो आमच्या कुठे पोहोचले सांग. आमच्या सेकंड स्टेला. फर्म रिसॉर्ट, ब्लू ओशन फर्म रिसॉर्ट. भारी आहे. आता मी रूम खूप मोठी प्रॉपर्टी आहे. आता चेक इन करतोय आम्ही. सो मित्रांनो, आता आम्ही पोहोचले आमच्या नेक्स्ट स्टेला, जे आहे खूप जास्ती सुंदर. पण त्याआधी आम्ही कचरा केलेला बघून घ्या. बॅग्स, चप्पल आणि बॅग्स. आणि इथे तुमचा भाऊ एकदम हिरो दिसतोय. नाईस कलर ब्रो, नाईस कलर. टी शर्टचा कलर एकदम सुंदर आहे. आणि ही आमची रूम, ज्याच्यामध्ये टीव्ही आहे, लॉकर आहे. हो, आणि शिवानी मॅडम इथे येऊन अभ्यास करताय. घरी तर कधी अभ्यास नाही केला मॅडम तुम्ही? अभ्यास नाही करत शिवानी, हो बाप रे. आणि ही आमची रूम आहे, सुंदर अशी रूम, सुंदर. त्याहूनही सुंदर माझी बायको, आणि त्याहूनही सुंदर हा नजारा. अच्छा. नाही, माझी बायको जास्त सुंदर आहे मित्रांनो. सो आता आम्ही फायनली आमच्या रूम मध्ये चेक इन केलं आहे. हा आहे आमचा सेकंड स्टे. आमचं आता जेवण करून आलेलो आहे आम्ही. भाई साहब, भाई जेवण डायरेक्ट जमा झालेलं आहे मी जेवण नंतर. म्हणजे मी गाडी पण अशीच झाली शिवानी. आता आम्ही विचार करतोय की आम्ही जाणार आहे आता स्कुबा डायव्हिंग. विचार करतोय, पण आम्हाला अपॉइंटमेंट भेटेल नाही भेटेल ते म्हणजे बघूया. आम्ही तुम्हाला अपडेट करू म्हणजे. नाहीतर मग आम्ही चिल मारू, नाहीतर आम्ही चिल मारू. इथे मस्त स्विमिंग पूल आहे, तिथे पण जाऊ स्विमिंग पूलला जाऊ, खूप काही गोष्टी करू. फक्त चिल मोड मध्ये राहू, बाकी काही नाही करू. इथला ना इथे बेस्ट गोष्ट आहे की ह्याचा प्रायव्हेट हे आहे, बीच आहे, प्रायव्हेट बीच आहे. सो तो मी खूप एक्साइटेड आहे. पण आता नाही जाणार एवढ्या उन्हामध्ये. आम्ही जाणार तिथे मस्त. आणि तो दादा बोलला की सनसेटला तुम्ही बीचवर जाऊ शकता. सनसेट एकदम सुंदर दिसतं त्या बीचवर. येस, सो आम्ही जाऊ. ओके, सो आता आम्ही झालोय रेडी फॉर स्कुबा. आणि आम्ही स्कुबासाठी जातोय कुठल्या बीचला? नेवरे, ज्याला आपण व्यवस्थित बोल ना. हा, नेवरे बीच, ज्याला आपण काझीरवाटी बीच, ज्याला आपण नेवरे बीच सुद्धा म्हणतो कोकणमध्ये. सो आम्ही आता तिथे जातोय. आता पूर्ण आम्ही बॉडीला सनस्क्रीन लावलेली आहे. आम्हाला लास्ट आणि वॉटरप्रूफ लावलेली आहे, वॉटरप्रूफ. आणि लास्ट आम्हाला इतकं गोरं बघून घ्या, कारण की आम्ही परत स्कुबावरून आल्यावर काळं होऊन जाणार आहे, टॅन होऊन जाणार आहे. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आम्ही जाणार होतो स्कुबा डायव्हिंगला. आम्ही गेलो पण होतो तिथे. 20 मिनिटं लावून आम्ही तिथे गेलो. उद्या सकाळी तुम्ही या 11 वाजता. सो आता आमचा स्कुबा डायव्हिंग झाला आहे कॅन्सल. पण आम्ही उद्या सकाळी 11 वाजता नक्की करणार. ओके, आता जातोय आम्ही आमच्या रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीचमध्ये. आमच्या बीच बघतो कसं आहे. सो आता झाली आहे माझी तयारी आणि शिवानीची तयारी बाकी आहे. आणि आता मी काय करणार आहे त्यामध्ये, तर कॉफी बनवणार. बघ चेतन, हे की हे काय बघू शिवानी? हे इयरिंग्स की हे दाखव परत. हे इयरिंग्स की हे राईट, माझा. कोणाला आणणार तुझा की माझा हुशार? मी. सो मित्रांनो, आम्ही झालो आहे रेडी आता बीच साठी जायला. कसं दिसते आम्ही? अरे यार, मला माहिती होतं तू हेच करणार आहे. मला माहिती होतं. when he knows you too well. छान वाटतं हे. क्यूट दिसतं बेबू. चलो गाईस, चलो. तर आम्हाला लेट होते, आम्हाला सनसेटच्या आधी पोहोचायचंय. येस. तर आम्ही पण तिथे काय जाऊ. भारी दिसतं ना आपलं दोघांचं पण आज आउटफिट. मस्त ना, एकदम भारी ना. हा, जवळून करायची काही पोस्ट थोडीशी. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे आमच्या प्रायव्हेट बीचवर. Private हा आमचा beach प्रायव्हेट बीच आहे. फक्त दोघांचा. ओ माय गॉड, किती सुंदर आहे हा. फक्त दोघांचा. आम्ही शिवानी, एक्सप्रेस नाही करू शकत हा किती शिवानी, pretty आहे. येस, किती मजा येते ना. वी आर जस्ट लिव्हिंग आवर माझी लाईफ. चादर का दिसते पण त्यामध्ये? कारण की आपण ते बसणार आहे ना तिथे. आणि आता सनसेट होणारच आहे लगे थोड्या वेळात. आणि तिथे शॅक्स आहे, तिथे आम्ही बसू आणि आम्ही इथे मस्त एन्जॉय करू. क्वालिटी टाईम. काय सुंदर नजारे आणि सुंदर नजारे. बघा सुंदर नजारे. आय थिंक आपण तिथे बसूया. हा चेतन, डुगडुगी खायचं.
तिकडनं जा. हां येस. हॅलो. सो आता झालोय आम्ही रेडी फॉर डेट नाईट. आज आहे आमची डेट, डिनर डेट. येस. आणि आम्ही सुंदर समुद्राच्या पुढे, सीच्या पुढे बसून मस्त शॅकवर एन्जॉय करणार, डिनर करणार आणि एक सोबत टाइम स्पेंड करणार. सो आता आम्ही झालो याच्यासाठी रेडी. लेट्स गो. एकदम सुंदर रेडी झालेली आहे. सुंदर आउटफिट, सुंदर आउटफिट आहे शिवानी. सुंदर. मागे जा थोडी, मागे जा. अरे बाबा चप्पल. सुंदर आउटफिट आहे एकदम क्लास. सो आफ्टर गेटिंग रेडी आम्ही डेट नाईटसाठी स्पेशली इथे आलो आहे सम क्वालिटी टाईम स्पेंड करायला. चेतन मला इथे एक सॉन्ग डेडिकेट करतो आहे, बट मी ते सॉन्ग इथे ॲड नाही करू शकत बिकॉज ऑफ कॉपीराईट इश्यूज. बट हा मुमेंट ना मला या ब्लॉगमध्ये ॲड करायचाच होता, सो मी व्हॉईस ओव्हर टाकत आहे. बाय द वे इथे चेतन मला कुठलं सॉन्ग डेडिकेट करत असेल प्लीज गेस करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हे खूप क्यूट बॉलिवूड सॉन्ग आहे. फायनली आम्ही आता रूमवर आलो आहे आणि चेतन बघू त्याची मॅच चालू आहे. चेतन आपल्याला ब्लॉग एंड करायचा आहे. थोड्या वेळाने करू ना. करून घे. मग मी झोपत आहे बाबा. अरे नाही मी बघू दे खूप ना. थकली आहे आज. खूप CSK आज वर्सेस खूप चेन्नई चालू आहे. थोडंसं मी क्रीम लावलेलं आहे. तुझा धोनी आलाय ना खेळायला. धोनी थोडंसं मी चेहऱ्याला क्रीम लावल्या कारण की मला पिंपल्स येत आहे. माहिती नाही का मला न्यू प्लेसला आल्यावर पिंपल्सच येतात. आणि चेतन त्याचं मॅच बघत आहे. सो ओव्हरऑल आमचा डे खूप मस्त होता. आम्ही चिलॅक्समध्ये रिलॅक्स केलेलं बेसिकली. आज कुठेच एक्सटर्नल स्पॉट कव्हर नाही केलं. फक्त आम्हाला एक स्कुबा करायचं होतं, बट स्कुबाला गेल्यावर दादाने सांगितलं की आज नाही, उद्या सकाळी या तुम्ही. सकाळी चांगलं, कारण की तो ओळखीचा होता. तुम्हाला सांगणारच पुढे कोण आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन तिथं बीच, सो बेसिकली आम्ही बीचला पण गेलो. तिथं मस्त शूट वगैरे केला, मस्त टाइम स्पेंड केला. भारी होता ना तिथे. शॅकवर बसायला मजा आली ना. येस खूप भारी. आमची डिनर डेट पण एकदम भारी झाली. आम्ही इथेच जे आमचा स्टे आहे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये बुफे जेवलो. तिथला आम्ही शॉट नाही घेतला कारण की आम्ही खूप जास्ती भूक लागली होती खूप जास्ती आम्हाला. सो त्यामुळे आम्ही तिथला शॉट नाही घेऊ शकलो. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे आमच्या कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये. सो आता आम्ही बघणार थोडीशी TV आणि थोड्याशा गोष्टी करू आणि मग शिवानी झोपेल आणि मी टाइमपास करेल. चलो बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट गाईज. विथ नेक्स्ट व्लॉग. आणि हा होता डे 3 ऑफ कोकण. उद्या राहणार आमचा शेवटचा डे 4 ऑफ कोकण. स्टे ट्यून. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. ठीक आहे. आणि असंच सपोर्ट करा. तुमच्या लाईक आणि शेअरनी आम्हाला माहिती पडेल की आम्ही चांगलं करतोय आणि आम्ही अजून करू. आम्ही ट्राय करतोय म्हणजे की थोडं इम्प्रूव्ह व्हायचं अजून चालू आहे. बाय. गुड नाईट. चलो बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.